चळवळीची वळवळ ही रक्तातच असावी लागते। चळवळीत काम करणं हे एडागवळ्याचं काम नाही। चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करणारे अनेक जण आहेत, मात्र केवळ शेतकरी हा केंद्रबिंदू मानून त्यांच्यासाठी आयुष्यातील अनेक वर्षे खपणाऱ्या संदीप आबा गिड्डे पाटील खऱ्या अर्थाने शेतकरी नेता म्हणून संबोधले जात आहेत। आज आबांचा वाढदिवस, त्यानिमित्ताने थोडंसं संदीप आबांचा जन्म कवठेमंकाळ तालुक्यातील नांगोळे येथील एका सालगडी कुटुंबात झाला। घरी 18 विश्व दारिद्र्य, दुसऱ्यांच्या बांधावर कामाला गेल्याशिवाय रोजीरोटी चालतच नव्हती। आबांच्या आई वडिलांना चाकरी करण्याशिवाय पर्याय नव्हता। सालगडी म्हणून काम करून त्यांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला। शालेय शिक्षण घेत असतानाच आबांना शेतकऱ्यांचे होणारे हाल लक्षात येत होते। शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, तो जगला पाहिजे, बळीराजासाठी काहीतरी करायला हवं, ही भावना आबांच्या मनात नेहमीच होती। शिक्षण पूर्ण करत असतानाच आबांच्या रक्तात चळवळ भिनत गेली। चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे या भावनेतून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आबांनी काम सुरू केले। शेतकऱ्यांसाठी काम करत असताना राजकारण्यांची सकारात्मकता मानसिकता असायला हवी हे आबांना कळून चुकले होते। 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांच्या विषयी तळमळ लक्षात घेऊन आबांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। 2019 पासून खऱ्या अर्थाने त्यांचा चळवळीबरोबरच राजकीय प्रवासही सुरू झाला। 2019 नंतर त्यांनी अनेक सामाजिक व राजकीय पदांवर काम केले। त्या काळात मराठा क्रांती मोर्चाचे वादळ राज्यभर घोंगावत होते। मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे या भावनेतून त्यांनी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक म्हणून काम पाहिले। याशिवाय किसान क्रांती जनआंदोलनाचे प्रवर्तक, राष्ट्रीय किसान महासंघाचे कोअर कमिटी सदस्य, संयुक्त किसान मोर्चाचे केंद्रीय सदस्य, दहीहंडीच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात सर्वप्रथम 8 थर लावणाऱ्या शिवनेरी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे मार्गदर्शक, कवठेमंकाळ येथील सर्वोत्तम फाउंडेशनचे संस्थापक, राजमाता बैलगाडा शर्यत संघ नांगोळेचे संस्थापक, मराठा सेवक समितीचे राज्य समन्वयक, शुअर शॉट बिझनेस ग्रुपचे संचालक अशा अनेक पदांवर ते कार्यरत आहेत। शुअर शॉट इव्हेंटच्या माध्यमातून राज्यभरात अनेक कृषी प्रदर्शनं घेऊन शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी त्यांनी भरीव काम केले आहे। बळीराजाला नवनवीन तंत्रज्ञान समजले पाहिजे, पारंपरिक शेतीतून शेतकऱ्यांना बाहेर पडून आधुनिकतेची कास धरली पाहिजे असा आबांचा अट्टहास नेहमीच असतो। त्यांनी राज्यभरात भरवलेल्या प्रदर्शनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारपेठांची माहिती मिळवून देण्याचा प्रयत्न केलाय। त्यांनी स्थापन केलेल्या शुअर शॉट इव्हेंट कंपनीचा राज्यभर नावलौकिक आहे। शेतकऱ्यांसाठी काम करत असताना संदीप गिड्डे पाटील यांचा चळवळी व आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग राहिला आहे। केंद्र सरकारने शेतीबाबत जी अन्यायकारक विधेयक आणली होती त्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुमारे वर्षभर आंदोलन झाले होते। या आंदोलनासमोर केंद्र सरकारला झुकावे लागले होते। या आंदोलनात आबांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते। या जनआंदोलनाचे नेते राकेश टिके त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून त्यांनी लढा उभारला होता। अखेर हे आंदोलन यशस्वी करण्याची कामगिरी त्यांनी केली होती। 2017 मध्ये पुणतांबा येथे देशातील पहिल्या शेतकरी संपाची ठिणगी पेटली। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुरू झालेल्या या संपातही आबांचा सक्रिय सहभाग होता। या संपांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर त्यांनी काम केले। शेतकऱ्यांना या संपाच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न झाला। याशिवाय 2017 मध्ये शेतकरी प्रश्नावर देता की जाता ही यात्रा निघाली होती। या यात्रेतही आबांचा महत्त्वपूर्ण व सक्रिय सहभाग होता। या यात्रेतून त्यांनी शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सरकारसमोर मांडले होते। आम्हाला आमच्या हक्काचं द्या असं सांगत देता की जाताचा नारा देत यांच्यासह शेतकऱ्यांनी ही यात्रा गाजवली होती। या यात्रेला मिळालेल्या प्रतिसादामुळे सरकार हळबळून गेले होते। याशिवाय 2018चा ऐतिहासिक देशव्यापी शेतकरी संप, 2018 मधील 22 राज्यातील अन्नदाता अधिकारी यात्रा, मध्य प्रदेशमधील किसान संवाद यात्रा, गाजीपूरमधील किसान आंदोलनातही आबांचा सक्रिय सहभाग राहिला। सामाजिक कार्यातही आबांचा नेहमी सहभाग राहिला आहे। 2019 मध्ये सांगली जिल्ह्यातील अनेक गावांना महापुराचा वेढा घातला होता। त्यावेळी पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ येथे बोट उलटून अपघात झाला होता। यावेळी सर्वप्रथम त्या ठिकाणी पोहोचून एडीआरएफच्या माध्यमातून त्यांनी आपत्तीग्रस्तांना मदत केली होती। याशिवाय कोल्हापूर विमानतळावरून आंतरदेशीय विमानसेवा सुरू करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला आहे। अनेक मंदिरांना लोक नारळ, तेल, दूध अर्पण करतात, मात्र एक वेगळं सामाजिक काम म्हणून आबांनी नेहमीच देवस्थानांना लोकोपयोगी वस्तू दिल्या आहेत। पुसेगाव येथे रुग्णवाहिका, ज्योतिबा मंदिराला सुरक्षा कॅमेरे, संगणक, डस्टबिन,
LED विद्युत व्यवस्था, दक्षिण दरवाजाचा जीर्णोद्धार केला आहे. आम्ही तासगावकरांच्या माध्यमातून कोरोना काळात कोविड सेंटर सुरू करून रुग्णसेवा केली. शिवसेनेच्या माध्यमातून रक्तदान शिबिर घेतले. कोविड काळात औषधी फवारणी तसेच पूर काळात पंचगंगा नदीच्या काठी धूर फवारणी केली. आबांना बैलगाडी शर्यतीचा प्रचंड नाद आहे. बैलगाडी शर्यतीवरील न्यायालयाची बंदी उठवण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. ही बंदी उठवल्यानंतर आपल्या जन्मभूमीत नांगोळे येथे त्यांनी शासकीय परवानगी काढून नियमांप्रमाणे राज्यातील पहिली बैलगाडी शर्यत आयोजित केली. अतिशय देखणं आणि नेटकं नियोजन केलेल्या या बैलगाडी शर्यतीचा धुरळा राज्यभर उडाला. शिवसेनेत असताना त्यांनी पक्षीय जबाबदाऱ्याही पार पाडल्या आहेत. उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी सेनेच्या बळकटीकरणाची कामं केली. पक्षाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. नुकतेच त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस म्हणून ते काम करीत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर सत्तेत राहूनच ते सोडवता येतील. सत्तेचा विधायक वापर करून शेतकरी हित जोपासता येते या भावनेतून ते आता शेतकऱ्यांसाठी काम करीत आहेत. शेतकरी पुत्र असणाऱ्या आबांचा आज वाढदिवस आहे. तासगाव कोटे मंकाळकर त्यांच्याकडे तिसरा पर्याय म्हणून पाहत आहेत. त्यांच्याच रूपाने मतदारसंघाला विकासात्मक चेहरा मिळेल अशी आशा आहे. आबांना दीर्घायुष्य लाभो हीच तासगावच्या गणरायाच्या चरणी प्रार्थना. भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस शेतकरी नेते माननीय संदीपाबा गिड्डे पाटील यांना वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा. शुभेच्छुक विशाल भोसले, स्वीय सहाय्यक संदीपाबा गिड्डे पाटील, राजमाता शर्यत संघ नांगोळे, शिवनेरी कलाक्रीडा सांस्कृतिक मंडळ तासगाव. भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस शेतकरी नेते माननीय संदीपाबा गिड्डे पाटील आपणास वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय विशाल भोसले, स्वीय सहाय्यक संदीपाबा गिड्डे पाटील, राजमाता शर्यत संघ नांगोळे, शिवनेरी कलाक्रीडा सांस्कृतिक मंडळ तासगाव.